नेक्स्ट मॅच धोंडावडोली बी आणि सूर्यानगर दोन्ही संघाने सज्ज राहायचं। पहिल्या इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल। धोंडावडोली बी आणि सूर्यानगर। मॅचला झाली आहे सुरुवात। पहिल्या क्रमांकाचं षटक टाकण्याकरिता गोलंदाजीसाठी गोलंदाज महेश येतोय। नक्कीच प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं की आपल्या गावामध्ये स्पर्धा खेळण्याचा एक आनंद वेगळा असतो आणि तो आनंद घेतला जाईल। पहिला बॉल महेश पाटीलचा अतिशय सुंदर चेंडू, तेज तरार चेंडू होता। लाईन लेंथ देखील खूप चांगली होती। अचूक टप्प्यावरती हा चेंडू हाताळला गेला। महेश पाटील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे। पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी त्याने स्व खांद्यावरती घेतली आहे। पहिला चेंडू आलाय डॉट। पुढचा बॉल अगदी महत्त्वपूर्ण लढत आहे दोन्ही टीमसाठी। मात्र जो इथे जिंकेल तो दत्तकृपा कोलिवली संघाच्या अगेन्स्ट 2 हात करण्यासाठी पात्र ठरेल। महेश पाटीलचा पुढचा बॉल राईट मोर द विकेटने। या वेळेला मात्र बॅकफुटवरती आले, कट करण्याचा प्रयत्न होता डीप बॅकवर्ड पॉइंटकडे। चेंडू बॅटचा संपर्क नाहीये। इनफिल्डच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑन मध्ये आणि मिड ऑन मध्ये 2 क्षेत्ररक्षक। धावसंख्येचा फलक मात्र उघडलेला नाही अजून। विचार केला तर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट काढले गेले। यावेळेला चेंडू हा मात्र बॉडीला ब्रश करतो आणि इथे मात्र धावचीची विकेट। यावेळेला मात्र उसळी देणारा चेंडू पाहायला मिळाला। अतिशय सुंदर गोलंदाजी महेश पाटीलची पाहायला मिळते। विचार केला तर 4 चेंडू मार्गस्थ केलेत, कोणत्या प्रकारची धाव नाहीये। एक विकेट झाली आहे धावची स्वरूपामध्ये। सलगचे 4 चेंडू मात्र डॉट। षटकातला पुढचा बॉल, 5वा चेंडू देखील डॉट। या स्पर्धेतला पहिला मिडल षटक पाहायला मिळेल का? खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। सूर्यानगर संघाला विनंती असेल आपण बाउंड्री लाईनअपच्या बाहेर बसा प्लीज, कॉपरेट करा। लाईव्ह टेलिकास्ट मॅच आहेत, सहकार्य असू द्या, आयोजकांची सूचना आहे। 5 चेंडू डॉट। अंतिम चेंडू शिल्लक महेश राईट मोर द विकेटने। यावेळेला देखील तिखा बाउन्सर, एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ही धाव जरूर मिळेल। पंचांचा वाईटचा इशारा +1 बाउन्सचा इशारा देखील झालाय। धावसंख्या 1 वरती, ही मात्र एक्स्ट्रा मध्ये जाईल धाव। निर्धाव षटक हाताळलं जाईल का? 5 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या 1 वरती आहे। षटकातला पुढचा बॉल, यावेळेला लोअर फुलटा चेंडू ऑन साईडला मात्र वळवलाय। डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय। पहिली धाव आली, दुसऱ्या धावेसाठी फंबलिंग पाहायला मिळालं। रनआउटची संधी आणि ती प्राप्त केली आहे। दुसऱ्या विकेटचं पतन, फलंदाज बाद होईल त्या ठिकाणी किरण। एकंदरीत धावसंख्येचा फलक आपण पाहिला तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। धावसंख्या 2 वरती, 2 गडी बाद 2। दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर धावचीच स्वरूपामध्ये दोन्ही फलंदाजांनी आपली विकेट्स गमावली। विकी सपाटे आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे।
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे धनंजय. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी राहिली महेश पाटीलची. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर 2 विकेट्स गमावल्या. दोन्ही विकेट्स धावची स्वरूपामध्ये गमावल्या गेल्या. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल इथून पुढे सूर्यानगर आणि त्यांच्या विपक्षामध्ये धोंडावडवली बी. तिसऱ्या फेरीतील हा सामना राहील. पंकज कोरडे इथून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये महेश पाटीलने जबरदस्त गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकाकरिता पंकज कोरडेला गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज केल्या. पहिल्या षटकामध्ये MD मोहिली संघाकडून बऱ्याचशा चुका पाहायला मिळाल्या. रनआउटच्या 2 विकेट्स. ज्या ज्या वेळेला धावचीची विकेट जाते त्या वेळेला मात्र फलंदाज नाराज निराश होत असतो. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज मयूर पाहायला मिळेल. पंकज कोरडे लॉंग रनअपने गोलंदाजी करत असताना षटकातला पहिला चेंडू मार्गस्थ करतोय ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू ओव्हर पिच होता. फटका फसला गेला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. चुकी होणार नाहीये. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का MD मोहिली संघाला. अगदी त्याच पद्धतीची गोलंदाजी पंकज कोरडेकडून देखील पाहायला मिळते. पंकज एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि आपण पाहिलं तर अनेक टुर्नामेंटमध्ये त्यांनी चांगली कामगिरी पार पाडली आहे. यावेळेला चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न. आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता परंतु नियंत्रण ठेवलं नाही या चेंडूवरती. आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांनी वाईट घोषित केला. 6 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. यावेळेला अकुट टप्प्याचा चेंडू हुक केला गेला. बॅकवर्ड स्क्युअर लेगडे क्षेत्ररक्षक आहे आणि त्या ठिकाणी पाहिलं तर मिसफील्ड पाहायला मिळालं आणि त्याचं रूपांतर होईल 4 धावांमध्ये. नशिबाचा चौकार येतोय टीम MD मोहिली संघासाठी. आपण जर या ठिकाणी उपस्थित असेल तर व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. धावसंख्येचा फलक जाऊन पुढे पोहोचतोय 4च्या सहाय्यानं. 10 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. गोलंदाज पंकज कोरडे. या षटकामध्ये पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झाला. 8 धावा आतापर्यंत येत आहेत. यावेळेला चांगला चेंडू आहे. गती प्राप्त केली या चेंडूनं. या ठिकाणी पाहिलं तर क्षेत्ररक्षक नव्हते डीप बॅकवर्ड पॉईंटमध्ये. जर चेंडू बॅटचा संपर्क झाला असता तर जरूर धावा मिळाल्या असत्या. पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. शेवटचा बॉल पंकज कोरडेचा.
गती परिवर्तन पाहायला मिळालं, चेंज ऑफ पेस केला गेला आणि तिथून मात्र वाईटचा इशारा होतो पंचांकडून. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. 11 धाबा धावफलकावरती. 2 वेळा आपण हे प्रयत्न पाहिले, गती परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केले. दोन्ही चेंडू दिशाहीन पाहायला मिळाले. आउट ऑफ द ऑफ स्टंप एक वेळेला, आउट ऑफ द लेग स्टंप दुसऱ्या वेळेला. 11 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूचा खेळ झाला. 5 अंतिम चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज पंकज कोरडे. इथून मात्र आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. या षटकामध्ये स्क्वेअर मारा जरूर पाहायला मिळाला पंकजच्या माध्यमातून. एकंदरीत धावसंख्येचा फळक पाहिला तर धावसंख्या धावफलकावरती आहे 12. अंतिम चेंडू शिल्लक पंकज कोरडेचा. या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा होत्या महेश पाटीलच्या. लोअर फुलटॉस चेंडू होता, सरळ बॅटने खेळले गेलेत. काऊ कॉर्नर मधला क्षेत्ररक्षक अगदी चेंडूवरती स्वार झाला. इथून मात्र 2 धावा घेतल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. धावसंख्या 2 ने पुढे पोहोचते. एकंदरीत दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 14 धावा. विकेट्स गमावलेत आतापर्यंत. एकंदरीत 3 विकेट्स गमावलेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि तिसऱ्या षटकासाठी मयूर सपाटे या गोलंदाजाला संधी दिली आहे. प्रति षटकाराकरिता दिलीप पितांबर यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. सरळ बॅटने खेळायला लॉंग ऑफ वरून चेंडू निघून जाईल. 6 धावांसाठी षटकार येतोय. पलीकडे 6 धावांसाठी या षटकारानं धावसंख्या भरारी घेते. धावसंख्या 6 ने पुढे पोहोचते. एकंदरीत 20 धावा. यावेळेला चॉपिक शॉट पाहायला मिळाला. लॉंग ऑफ कडे खेळला गेला. 1 हँड कॅच. अतिशय सुंदर कॅच पकडली आहे. 4था धक्का टीम एमडी मोहिली संघाला. आयुष्यासाठी शुभेच्छा मागूयात. एकंदरीत धावसंख्येचा फलक पाहिला तर 20 धावा. फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला प्रतीक, ज्याने 1 षटकार खेचला जरूर आणि त्यानंतर 1 हँड कॅच आपण देखील पाहिली. लॉंग ऑफ मध्ये खूप चांगला झेल टिपला गेला. नवीन फलंदाज कुंदन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 4 विकेट्स गमावलेत. आता मात्र 7व्या क्रमांकावरती आलाय. पहिल्या मॅच मध्ये 7व्या क्रमांकावरती फलंदाज फलंदाजीसाठी आला होता. मयूर पुढचा बॉल घेऊन या बेला खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. पहिली धाव अगदी वेगात आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल जरूर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला कॉल कॉम्बिनेशन पाहायला मिळाला आणि क्षणामध्ये त्याचं रूपांतर केलं 2 धावांमध्ये. 22 लॉट्स ऑफ 4 विकेट्स. 22 धावा धावफलकावरती आहेत. 4 विकेट्स गमावलेत. आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्यानंतर ही धावसंख्या आपण पाहिली. पंकजने षटक हाताळलं. 12 धावा खर्च केल्या. महेश पाटीलने 2 धावा खर्च केल्या आणि मयूर
ज्यानं आल्या आल्या त्याला षटकार ठोकला, परंतु त्याने नंतर लगेचच विकेट प्राप्त केली आहे. 22 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल राईट मोर द विकेटने यावेळेला डाऊन दी ग्राउंड खेळला गेला. सरळ बॅटने लॉंग ऑफ पुन्हा एकदा वन हँड कॅच घेण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार येतो. एकंदरीत स्कोर बोर्डवरती 28 धावा धावफलकावरती. कुंदन मागील मॅच मध्ये देखील बरसला होता, इथे देखील चांगली फलंदाजी करतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना मयूरवरती अटॅक केला गेलाय. ओहो, अतिशय सुंदर चेंडू डिलिव्हर केला गेला. यॉर्कर, सटीक यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. कोणत्या प्रकारचं फुटवर्क पाहायला मिळालं नाही. अगदी तटीस्थ बंदिस्त करून ठेवलं फलंदाज कुंदनला. 5व्या क्रमांकाचा चेंडू, अगदी डोळ्यांचं पारडं हिरवणारा चेंडू पाहायला मिळाला. अंतिम चेंडू शिल्लक या षटकातील. गोलंदाज सज्ज मयूर. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना कुंदनसाठी कुंदनच्या बॅटमधून एक षटकार जरूर आला. यावेळेला मात्र पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू विसेपमध्ये निघून जाईल. 1 धाव जरूर मिळेल. षटक समाप्त होत आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 4 गडी बाद 29 धावा. शेवटचे 6 चेंडू या इनिंग्समधल्या शिल्लक. त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. धोंडावडोली बी आणि सूर्यानगर. प्रति षटकाराकरिता आदरणीय दिलीपजी पितांबरे साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे MD मोहिली संघासाठी. विचार केला तर 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 29, लॉट्स ऑफ 4 विकेट्स, 29 धावा धावफलकावरती आहेत. परंतु आता इथे स्लॉग ओव्हरमध्ये टीम दुगाड संघ कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवेल. कारण अनेकदा असं होतं ना की स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजांवरती अटॅक होतो, आक्रमण होत असतं. अशा स्थितीमध्ये त्या गोलंदाजाला गोलंदाजी करायची असते आणि त्यावेळेला कर्णधाराला एक प्रश्नचिन्ह पडतो की अशा कंडिशन्समध्ये कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी टाकावी. तर ही जबाबदारी टाकले जयेश पातकर या गोलंदाजावरती. शेवटचे 6 चेंडू या इनिंग्समधले शिल्लक आहे. जयेश एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. टीम जय हनुमान स्पोर्ट दुगाड संघाकडे असे कित्येक खेळाडू ऑलराऊंडर आहेत की गोलंदाजी आणि फलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने करतात. जयेश पातकर इथं स्लॉग ओव्हरमध्ये आलाय. ज्याच्या माध्यमातून आदरणीय राजू मेस्त्री साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. आपलं सहर्ष स्वागत. नक्कीच जनरेटर व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले त्यांचं शुभागमन या ठिकाणी झाले. पहिला बॉल जयेश पातकरचा. पहिला चेंडू मात्र इथे चांगला गॅप सिलेक्शन. फटक्यामध्ये ताकद कमी होती परंतु टायमिंग प्रॉपर होता. चेंडू थांबणार नाही आहे, निघून जाईल मिड ऑफ सीमारेषे पलीकडे. 4 धावा साडी. राहुल पाटील यांच्याकडून देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल MD मोहिली संघाच्या फलंदाजांसाठी. 4 धावेनी धावसंख्या 33 अंकावरती. पहिला चेंडू फुलर लेन्सचा होता. गॅप सिलेक्शन खूप चांगलं होतं. मिड ऑफ आणि डीप बॅकवर्ड पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक नव्हते परंतु यावेळेला सागरला तैनात केलं मिड ऑफमध्ये. एकंदरीत धावसंख्येचा फळक पाहिला तर 33 धावा धावफलकावरती आहेत. कुंदन खूप चांगली फलंदाजी करतोय. जयेश पातकरचा पुढचा बॉल यावेळेला राऊंड द विकेटने मार्गस्थ केला जाईल. लगत सजवलेलं गेलेलं हे क्षेत्ररक्षण महेश पाटीलने चांगली स्टार्ट दिली होती टीम दुगाड संघाला. यावेळेला मात्र चेंडू विसेपमध्ये. 1 धाव जरूर मिळेल. 1 धावेच्या साईनच सांगिक धावसंख्येचा फळक पुढे जाऊन पोहोचतो. एकंदरीत 34 धावा
स्ट्राईक रोटेट होताना आपण पाहिली आहे. स्ट्रायकर एंडवरती आता इथून मात्र फलंदाज पाहायला मिळेल धनंजय. धोंडावडोली संघ आपण या ठिकाणी टॉससाठी हजर राहायचं. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. सिंगल मात्र मिळेल. जयेश पातकर खूप चांगली गोलंदाजी करतोय. विकेट टू विकेट गोलंदाजी करतोय. मोठा फटका मारण्याची सातत्याने तो संधी देत नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरसावती. 35 धावा धावफलकावरती. चेंडूचा खेळ झालाय 3. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर सिंगल. यावेळेला पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन खूप चांगला आहे. आउटफील्ड फास्ट आहे, परंतु सागरचं कौतुक करावं लागेल. खूप चांगले एफर्ट दाखवले गेले, स्वतःला झुकून दिल्या गेलं आणि संघाच्या धावा त्या ठिकाणी वाचवल्या गेल्या. इथून काय घडले देखील पाहावं लागेल. फलंदाज सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. सागरने संघाच्या 2 धावा जरूर वाचवल्यात मी तर सांगेन. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते धावफलकावरती. 3 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 38 धावा पाहायला मिळतील. आदरणीय सुधाकर गुंदोलकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचं. यावेळेला चेंडूला कट केला गेलाय. बी स्पीड पाहायला मिळालं आणि क्षणामध्ये त्याचं रूपांतर केलंय या चौकारामध्ये. चेंडू जातोय थर्ड मॅच रेषा पलीकडे 4 धावांसाठी. पुढच्या चेंडूवरती षटकार ठोकला बॅटर धनंजयने, तर स्वप्नील जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. धावसंख्या 4 ने पुढे पोहोचते. 42 धावा. पहा मॅच होती कुठे, मॅच आली आहे कुठे. पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद, 2 धावा होत्या उग्या, परंतु त्यानंतर ही धावसंख्या पहा कुठे जाऊन पोहोचली. या वेळेला मात्र पाहिलं तर आउट ऑफ दी लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा होतो. अबंतर धावांनी संघाची धावसंख्या 43 या अंकावरती. त्रेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. अंतिम चेंडू ज्यावरती टार्गेट सेट होईल. शांतमय वातावरण, ढगाळ वातावरण या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील हा सामना. यावेळेला आणखीन एक दर्जेदार फटका. सागर चेंडूपर्यंत पोहोचेल का, खूप सारे प्रश्नचिन्ह. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या अगोदर देखील त्याने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं आणि इथे देखील चांगल्या पद्धतीचे एफर्ट दाखवले गेले. 3 धावा मात्र मिळतील. या 3 धावांनी संघाची धावसंख्येचा फळक जर पाहिला तर धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदरीत स्कोर बोर्डवरती 46 धावा आणि विजयाकरिता लक्ष असेल 24 चेंडू 47 धावा. धोंडावडवली संघाचा कर्णधार अंतिम ऑफिशियल आपल्याला कॉल असेल. या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. विकी सपाटे या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय प्रथमेश शेलार यांच्या शुभास्ते हा शाही सन्मान होईल, त्याचा स्वीकार आपण करायचा आहे. विकी सपाटे यांचं या ठिकाणी स्वागत सन्मान केला जातो.
आदरणीय राजू नांदविस्कर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान होईल. संजय पाटील यांच्या शुभ हस्ते त्याचा स्वीकार त्यांनी करायचा आहे. नितेश वळवी आपण या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. नितेश वळवी जाऊया मॅचकडे. फर्स्ट इनिंग कंप्लीट. टार्गेट ठेवले गेले 24 चेंडू 47 धावा. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत पंकज कोरडे आणि त्याच्या साथीने ओमकार पातकर ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आपण आवाज ऐकणार आहात मोनिश पाटील सर यांचा. येस, मनीष पाटील खातिवल यांचा शुभागमन झालं. आपण या मनीषजी पाटील आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं आहे. जवळ माच्या दिशेने धावसंख्या फळकावरती जोडला गेला. टोटल 46 आणि 47 धावांचा वन आहे. आणि दुगाड संघाकडनं 2 सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय. हेच वन स्वीकारताना स्ट्रायकर एंडचा जर विचार केला तर पंकजला पाहतोय, नॉन स्ट्रायकर एंडला ओमकारला पाहतोय. आणि गोलंदाजीवरती क्रमांक पहिलं घेऊन मागच्या मॅचचा हिरो आपण कुंदन पाटीलला देखील बघतोय. मागच्या मॅचमध्ये टीम मोहिली संघाने धावा डिफेंड केल्या होत्या 40. आता धावा बनवल्या 46. कुंदन दळवी आहेत. धावा बनवल्या होत्या 46 आणि 47 धावांचा वान हे रोखण्यासाठी टीम मोहिली मैदानावरती आणि त्यांच्या विपक्षामध्ये त्यांना प्रतिहल्ला करण्यासाठी टीम दुगाड देखील मैदानामध्ये. सुपर मॅच, रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅचला ऑन केलं जाईल. स्टार्ट दी मॅच. कुंदन दळवी तयार. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिलाच बॉल. सुपर जबरदस्त टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली आणि तदनंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये उत्साह खूप सारा आपल्याला पाहायला मिळाला. अपील स्ट्रॉंग केली गेली होती पण तदनंतर पंचांचा डिसिजन की हा निर्धाव चेंडू आहे. कारण की बॅटचं कनेक्शन आपण रिप्लेमध्ये बघूयात. अगदी दूरवरती राहिला चेंडू. हा पहा रिप्ले. गोलंदाज तयार होत आहे. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर हवेमध्ये. या चांगलं डिसिजन आहे पंचांचा. बॅटचा आणि चेंडूचा काहीच संपर्क नाही. आणि तदनंतर डॉट बॉलची सांगता आणि याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 0 या आकड्यावरती एका चेंडूचा जिथे खेळ समाप्त झाला. गोलंदाज तयार कुंदन दळवी. येणारा पुढचा चेंडू स्ट्रायकर एंडला पंकज. हा बॅटल चांगला आहे पंकजच्या विपक्षामध्ये कुंदनचा. चेंडू क्रमांक दुसरा. गोलंदाज तयार. आणखी एक चांगला बॉल, आणखी एक चांगला चेंडू. इथे जर बघितलं तर आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतंय. पंकजच्या विपक्षामध्ये 2 निर्धाव चेंडू. पंचांचा इशारा काय तर यावेळेस वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. आणि तदनंतर वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव आपल्याला फळकावरती पाहायला मिळते. तर एका चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 1 या आकड्यावरती. बघा वाईट चेंडू आला तरी पण लेंथ लाईन मध्ये खूप चांगल्या पद्धतीने वर्क केलंय कुंदन दळवीने. सातत्याने आपण पाहतो ना या खेळाडूला की इम्प्रूव्हाइज होत चाललाय. नेक्स्ट बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. हवेमध्ये फटका फसलाय. झेल टिपली जाईल आणि विकेट क्रमांक पहिला. महत्वाचा खेळाडू पंकजला माघारी परतावं लागतं. टीम दुगाड संघाला पहिला झटका.
जेणेकरून फलंदाजाला थोडंसं स्ट्रगल करावं लागेल आणि त्या स्ट्रगलमध्ये मात्र पंकजचा विकेट, जेणेकरून पंकजचा विकेट खूप महत्त्वाचा होता. कारण की आपण पाहिलं आहे की दुगाड संघाकडनं चांगली सुरुवात करून देत असतो. मग नुकतीच जी स्पर्धा पार पडली गेली, जे बजरंग शेलार आयोजित शेलार चषक जो झाला, जे बजरंग चषक जो झाला, त्यामध्ये अफलातून बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये केली होती. मग ते फटके कोण विसरेल, पंकजचे जबरदस्त बॅटिंग करून दाखवली होती. आणि आता एका विकेटच्या नुकसानवरती चेंडूचा खेळ समाप्त झाला 2 आणि 1 या आकड्यावरती धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. इन ॲट नंबर 3 वरती आपण नवीन बॅटर पाहतोय जयेश पातकर. जयेशवरती खूप सारी जिम्मेदारी असेल या मॅचची. पहिलाच बॉल फेस करताना स्ट्रॉंगली अपील आहे, उत्साह खूप जास्त आहे, पण पंच म्हणतायत की हा डॉट बॉल तर नक्कीच असेल. बघा थोडासा दबाव करण्याचा प्रयत्न केला जातोय. अशा प्रकारची अपील किंवा अशा प्रकारची एनर्जी जेव्हा एखाद्या फलंदाजाच्या विपक्षात येते किंवा अशा प्रकारचा पहिला चेंडू येतो ना, थोडासा बॅकफूटवरती. क्रिकेट जितका शारीरिक खेळ आहे तितका मानसिकतेचा देखील खेळ असतो. कारण की तुम्ही मानसिकतेने एखाद्या समोरच्या संघावरती दबाव किती चांगल्या पद्धतीने टाकता आणि त्याच दबावाचा वापर करताना जर बघितला गेला तर आता चेंडूंचा खेळ समाप्त झाला इथून टोटल 3 आणि या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतो 1 या आकड्यावरती, जी पहिली धाव वाईडच्या स्वरूपामध्ये आली होती. थोडासा सिच्युएशन ओळखावी लागेल टीम दुगाड संघाला आणि मग खेळ करावा लागेल. नेक्स्ट बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल जाऊन आदळला गेलाय शरीरावरती आणि तदनंतर 1 धाव कंप्लीट केली जाईल की काय, पंचांचा इशारा, फलंदाज होतोय बाद. विकेट क्रमांक 2, फलंदाज इथून माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाठ जयेश देखील परतले, 2 महत्त्वाचे गडी माघारी आता परतले गेलेत आणि आता टीम दुगाड संघाचे पाठीराखे जे आहेत आपण व्यासपीठावरती पाहतो त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळीच नाराजी आपल्याला पाहायला मिळते. पण बघा, क्रिकेटचं चित्र आहे, या क्रिकेटमध्ये आपण भाकीत करू शकत नाही की कोण पुढे आहे आणि कोण पाठीमागे आहे. कारण की क्रिकेटमध्ये अनेकदा आपण पाहिलेत ना अशा प्रकारचे चढ उतार होत असतात. पण तुम्हाला जर मैदानामध्ये खेळायचं असतं बघा, परिस्थिती प्रश्न विचारते, पण त्या परिस्थितीला उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे 2 पर्याय असतात. एक तर मग परिस्थितींना बघून पळा, एक तर परिस्थितींसोबत लढा. आता इथून लढतात की पळतायत टीम दुगाड संघ हे पाहावं लागेल. पण टीम मोहिली संघाचा विचार केला तर आता एका चांगल्या पोझिशनवरती 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि या 4 चेंडूवरती धावसंख्या फलकावरती आपण पाहतो 1. नेक्स्ट बॉल ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, 1 सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे, फेकी चांगली आणि फेकी करेपर्यंत 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट केल्या गेल्या. याच 2 धावेच्या मदतीनं पहिलं षटक प्रगती पथावरती असताना 2 विकेटच्या नुकसानवरती 47 धावांचा पाठलाग करताना टीम दुगाड संघाच्या धावा फलकावरती 3 आहेत. षटक क्रमांक पहिलं, जे ते 5 चेंडू आपण आतापर्यंत पाहिलेत आणि या 5 चेंडूमध्ये 3 धावा दिल्या गेल्या, विकेट मिळवले 2. शेवटचा अंतिम चेंडू, कुंदन दळवी तयार. ह्यावेळेस पहा खेळण्याचा प्रयत्न होता हवेमध्ये, मयूर तिथपर्यंत पोहोचतील का हा प्रश्न होता, पण प्रयत्न चांगले केले होते. जीवाच्या आकांताने प्रयत्न मैदानामध्ये घेतले गेले आणि 1 सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. सिंगलने षटक समाप्त होते, पंचांचा इशारा आलाय. पहिलं षटक समाप्त, 47 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या टोटल 4, जिथे विकेट गमवावे लागले गेले 2, ज्यामध्ये महत्त्वाचा विकेट पंकज परतले. तदनंतर ज्याच्यावरती अपेक्षा खूप साऱ्या होत्या तो जयेश देखील परतला गेला आणि इथून जर बघितलं गेलं तर सलामीसाठी आलेला ओमकार आणि तदनंतर क्रमांक 4 वरती आलेला महेश, या दोघांवरती आता खूप पूर्णपणे या सामन्याची जिम्मेदारी आहे. पहिल्या षटकामध्ये 47चा पाठलाग करताना धावा आपण फलकावरती 4 पाहतोय. आता येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 42, 43. 18 मध्ये जर बघितलं गेलं तर 43 धावा बनवायच्या आहेत, म्हणजे अर्थात सरासरी 14
3ची सरासरी 14.33च्या सरासरी धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. प्रति षटकापाठीमागे 14 ते 15 धावा घेणं गरजेचे आहेत. आता इथून षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. चला थोडीशी घाई करण्याचा प्रयत्न करा. आणि आता षटक क्रमांक दुसरा गोलंदाजीवरती गोलंदाज सागरला पाहतोय. सागर जाधव आहेत गोलंदाजीवरती. षटक क्रमांक दुसरा हाताळताना आपण पाहू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. सागर जाधवला पाहतोय. टीम दुगाड संघ सध्याच्या घडीला एका कठीण परिस्थितीमध्ये आहेत, पण परिस्थिती कठीण असेल तर त्यातून बाहेर निघण्याची मजा काहीशी वेगळी असते. किंवा प्रश्न विचारले गेलेत ना, लढवय्या बनायचं असेल तर याच कठीण परिस्थितीमध्ये खेळून दाखवावं लागेल. आपल्या जे पाठीराख इथपर्यंत पोहोचलेत आपल्या संघाचे, त्या पाठीराख्यांना जर आनंदी करून इथून पाठवायचं असेल तर चांगला खेळ करणं गरजेचं आहे. इथे पहा हवेमध्ये चेंडू, विकेट टिपली जाईल आणि विकेट क्रमांक 3 फलंदाज होतोय बाद. पुढचाच बॉल यावेळेस पहा टप्पा पडल्यानंतर जाऊन पोहोचला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची सांगत आली आहे. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण जर बघितला गेला तर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचल्या गेल्या टोटल 4 या आकड्यावरती. बोलो तयार. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पहा टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली, पण पंचांचा इशारा येतोय की हा वाईड चेंडू अतिरिक्त धाव मिळेल. आणि या अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती धावा फळकावरती पाहतोय टोटल जाऊन पोहोचल्यात 5 या आकड्यावर. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 धावा फळकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक प्रगतीपथावरती दुसरं. पहिल्या षटकामध्ये झटके बसले ते म्हणजे झोन. आता दुसऱ्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर गोलंदाजीवरती आपण सागर जाधवला पाहतोय. पहिल्याच बॉलवरती विकेट त्याने देखील मिळवला आणि तदनंतर एक डॉट आणि एक वाईड चेंडू पाहायला मिळालाय. चेंडू क्रमांक 3 हा ट्रॅकर चेंडू आहे. इथे ओळखलाय, बॉलला पाठवलंय. इथे इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक पाहायला मिळेल. बॉल सरळ चाललाय, सीमारेषा बाहेर आलाय. मोठा फटका षटकार. षटकाराने धावसंख्या फळकावरती 11 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. 3 विकेटच्या नुकसानवरती एक सुपर फटका पाहायला मिळाला. पण चेतनच्या बॅटमधनं आणि चेतन सांगतोय की अभी रुको, मॅच बाकी है, ये तो बस जाकी है. चेंडूचा खेळ समाप्त झाला. टोटल 3. तिसरा चेंडूवरती मोठा फटका सागर जाधवच्या विपक्षात. येणारा चौथा चेंडू स्ट्रायकर एंडला, फलंदाज चेतन. पुढचा चेंडू पुन्हा एकदा एलिव्हेट करण्याचा प्रयत्न होता, पण शरीरावरती जाऊन चेंडू अदळला गेला आणि तदनंतर लेगबाईच्या स्वरूपामध्ये पंचांचा इशारा आलाय की एक धाव कंप्लीट केली जाईल. आणि याच एका धावेच्या मदतीने धावा फळकावरती 12 आकड्यावरती आपण पाहतोय, जिथे 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. बघा, हे येणारे पुढचे 2 चेंडू आहेत ना, ते खूप सारे महत्वाचे टीम दुगाड संघाकडनं, कारण की या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर मॅच पुन्हा बनवू शकते, हे ठाऊक आहे. आणि त्याच कॅल्क्युलेशन करताना आता बॅटिंग कशा प्रकारे केली जाईल. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर फक्त आणि फक्त धावा आल्या त्या म्हणजे 3.
4 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा दिल्या गेल्यात. पुढचाच बॉल हवेमध्ये आहे, उडवण्याचा प्रयत्न केलाय. शॉट मिड ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. जबरदस्त अप्रतिम दर्जेदार झेल आपल्याला पाहायला मिळेल आणि विकेट क्रमांक 4 टीम दुगाड संघाला लागणारा हा 4था झटका. पाच आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण 12 पाहतोय. नवीन बॅटर आपण पाहतोय क्रमांक 6 वरती, इनॅट नंबर 6 वरती नितीनला प्रमोट केलं गेलंय. मैदानामध्ये अजून देखील महेश चेतन जिवंत आहे, ज्याने 2 चेंडूंना फेस करताना एक मोठा फटका चेतनच्या बॅटमधून आला होता. आता अपेक्षा करेल टीम दुगाड संघ की चेतन इथून बॅटिंगला पुढे घेऊन जाईल, चेतन इथून मॅचला पुढे घेऊन जाईल आणि एक कॅल्क्युलेटेड गेम दाखवताना इथून विजय श्री प्रस्थापित देखील करून दाखवेल. बघा, उत्तर तर येणारी वेळ देईल, पण ती वेळ कोणाच्या बाजूने झुकते ना हे देखील बघणं गरजेचं आहे. आपण पाहू शकाल या मॅचचा आनंद घेण्यासाठी अनेक सारे प्रेक्षक वर्ग इथपर्यंत पोहोचलेत. या स्पर्धेचं नियोजन आयोजन जर पाहिलं गेलं तर एका ग्रामीण पटलावरती ज्या पद्धतीने आपण सातत्याने चर्चा करतो की अशा प्रकारच्या मॅचेस होणं गरजेचं आहे किंवा असं नियोजन करणं गरजेचं आहे आणि तेच पाहायला मिळालं. मग आपल्या असोसिएशनमध्ये आपण नुकतीच मागच्याच आठवड्यामध्ये जय बजरंग चषक पाहिलं, तिथे देखील एक भव्य दिव्य आयोजन होतं आणि या ट्रॉफीमध्ये देखील आपल्याला त्याच प्रकारचं पाहायला मिळत आहे. बॉल हवेमध्ये, मयूर झेल खाली येतील, झेल धरणीला दान. विकेट आता गमावण्याची संधी होती विकेट मिळवण्याची, पण त्यात गमावली गेली आहे. एक जीवनदान फलंदाजाला मिळालं. पंचांचा इशारा, षटक समाप्त झालाय. षटक समाप्तीनंतर 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा फलकावरती आपण पाहतोय 13 या आकड्यावरती. आता जर बघितलं गेलं तर इक्वेशन 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 34. 17च्या सरासरी धावा बनवाव्या लागतील. 34 इक्वेशन आहे. बघा, 17च्या सरासरी पळायचं असेल ना तर मी म्हणेन की 2 चेंडूला टार्गेट करायचं येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती डबल सिंगलला फोकस केलं तर 17 धावा बनवू शकतात. पण त्या 2 चेंडूंना टार्गेट करण्यासाठी देखील तुम्हाला चेंडू बनवून घ्यावे लागतील. षटक क्रमांक प्रगतीपथावरती 3रं जो महत्वाचं आहे या षटकामध्ये. मिनिमम मी म्हणेन की 17चं इक्वेशन जर आहे, पण 18, 19, 20चा विचार जर केला, 20 धावा जर आल्या तर मग अंतिम षटकामध्ये काहीसं समीकरण वेगळं असेल. विपुल घरत आणि स्वप्नील जाधव यांच्या माध्यमातून प्रति विकेटच्या पाठीमागे 500 रुपयाचा कॅश, 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाजीवरती गोलंदाज तयार होत आहे धनंजय. चला थोडीशी घाई करा. यानंतर होणारी मॅच ढोंडावडवली बी आणि सूर्यानगर आपण अशी पाहणार आहोत आणि यातला विजेता संघ दत्तकृपा कोळिवलीच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न केलाय, बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या इथे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत तैनात आणि झेल टिपली जाईल. विकेट डाऊन होताना पाहायला मिळतोय. विकेट क्रमांक मैदानाच्या बाहेर जाईल, तो म्हणजेच 5वा. चला, विकेट मिळवला. 100 रुपयाचं जे पारितोषिक मिळालं होतं ते आमच्यापर्यंत जमा करायचं. कोणाकडनं पारितोषिक आलेलं? विपुल घरत, स्वप्नील जाधव या दोघांकडनं पारितोषिक आलेलं, ते आमच्यापर्यंत पोहोचले गेले. धन्यवाद त्या दोघांचं देखील. चला जाऊयात माझ्या दिशेने. धनंजय पहिलाच बॉलवरती विकेट मिळवलाय. धावा फळकावरती आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचल्या गेल्यात 13. अजून देखील धावा बनवायच्या आहेत 34. चेंडूचा खेळ बाकी राहतोय तो 11. नवीन बॅटर आपण
स्ट्रायकर एंडला पाहतोय साही. दुसरा चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे. चेंडूला लेट कट करण्याचा प्रयत्न केला गेला पण बॉल जाऊन पोहोचला गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि आणखी एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 13 आकड्यावरती पाहतोय, जिथे धावा अजून देखील 34 बनवायचा आहे. आणि चेंडूचा खेळ जर बघितला गेला तर आता 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला, म्हणजे तुम्हाला आता 34 धावा बनवायच्या 10 चेंडूंमध्ये. 10 चेंडू 34 इक्वेशन मैदानामध्ये आहे. गोलंदाज तयार होत आहे धनंजय. चेंडू क्रमांक 3 खेळून काढला गेलाय. शॉर्ट मिड ऑफला चेंडू आहे. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 14 आकड्यावरती जाऊन पोहोचतात. तिसऱ्या चेंडूवरती आपल्याला एक सिंगल धाव पाहायला मिळाली. 14 धावा फळकावरती आहेत. 9 मध्ये आता बनवायच्या आहेत 33 धावा. स्ट्रायकर एंडला बॅटर आपण पाहतोय चेतनला, ज्याने एक मोठा फटका मारून आशेचा दिवा मात्र जिवंत ठेवण्याचं काम केलंय. पण आता 1-2 दुसऱ्या फटक्याने जमणार नाही, पण आता इथून मोठे फटके बॅक टू बॅक हिट करावे लागतील. पुढचाच बॉल, ज्या आशेचा दिवा इथून चमकत होता त्या आशेच्या दिवाला मावळताना पाहायला मिळतोय. चेतनला देखील परतावं लागेल. विकेट क्रमांक 6 फलंदाज होतोय बाद. आता धावा जर फळकावरती पाहतोय टोटल 14 आहेत. विकेट गमावले गेले ते टोटल 6 आणि 6 विकेटच्या नुकसानवरती जी परिस्थिती आपण पाहतोय बिकट. न्यू स्ट्रायकर एंड बॅटर आपण पाहतोय मयूर सपाटे. बोलो तयार. नेक्स्ट बॉल डॉट आलाय, निर्धाव आला आणि याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर समीकरण फळकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचलंय 14 आकड्यावरती. प्रत्येक येणारा चेंडू डॉटच्या स्वरूपात विकेटच्या स्वरूपात आपण असं पाहतोय. ज्या पद्धतीने बॅटिंग पाहिजे होती तशी पाहायला मिळाली नाही आणि आता समीकरण जे आहे ते दुगाड संघाचं थोडंसं का होईना पण आता पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर चेंडू बॅटची कडा होती नक्कीच, पण तदनंतर जर बघितलं गेलं तरी यष्टिरक्षक थोडेसे पाठी होते, म्हणूनच की हा चेंडू त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि सिंगलने जर बघितलं गेलं तर षटक समाप्त होतं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचला गेल्या 15 आकड्यावरती. आता 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये धावा बनवायच्यात 32. चला थोडीशी घाई करण्याचा प्रयत्न करा. वेळेचा जर विचार केला तर 3:14 झालेत. अजून देखील आपल्याला 3 मॅचेस खेळवायच्यात या प्रकाशाच्या झोतामध्ये. सो जितकी घाई करता येईल तितका घाई करण्याचा प्रयत्न करा. यानंतर होणारी मॅच आपण टीम धोंडावडवली बी विपक्षामध्ये टीम सूर्यानगर पाहणार आहोत. त्यानंतर होणारी मॅच दत्तकृपा कोळिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये विजयी संघ आपण अशी मॅच पाहणार आहोत. चला टीम सूर्यानगर संघाचे कर्णधार तर इथे पोहोचलेत. टीम धोंडावडवली बी संघाचे कर्णधार, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण आपला कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचवा. गोलंदाज तयार होतोय मयूर पाटील. पहिलाच बॉल शरीरावरती जाऊन आदळला गेला आणि तदनंतर डॉट बॉलची सांगत आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूचा खेळ समाप्त झाला. या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचल्यात 15 आकड्यावरती. आता 5 चेंडूमध्ये 32 धावा बनवायच्यात. 6-32 इक्वेशन आता जाऊन पोहोचले. 5 चेंडू 32 आकड्यावरती. गोलंदाज तयार.
पुढचाच बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आणि तदनंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. दुसरा चेंडू देखील आपण डॉट पाहतोय. लगातारचे 2 निर्धाव चेंडू आपण डॉट पाहिलेत. चेंडू क्रमांक 3. तिसरा बॉल हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागे क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप केली गेली आणि तदनंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावा फलकावरती आपण पाहतो 16 आकड्यावरती जाऊन पोहोचते. आता इथून जर बघितलं तर 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 3 चेंडूमध्ये धावा बनवायच्या टोटल 31. म्हणजे प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे धावा बनवायच्या 10.20च्या सरासरीने धावा, माफ करा 10.32च्या सरासरीने धावा बनवायच्या, 32 ते 33च्या सरासरीने. पुढचाच बॉल पुन्हा एकदा डॉट पाहायला मिळेल. अखेर 4था चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळतोय आणि आता चेंडू क्रमांक 5 आणि 6 औपचारिकता बाकी राहिले या मॅचची. कारण की टीम मोहिलीच्या विपक्षामध्ये टीम दुगाड संघ आपण खेळताना पाहत होतो, ज्यामध्ये टीम मोहिली संघाने प्रथमतः बॅटिंग करताना 46 धावा बनवला. स्ट्रॉंग झोन आहे गोलंदाजीचा, 47 धावांचं आव्हान दिलं आणि ते पार पाडताना आतापर्यंत धावा फळकावरती आपण 15 पाहतोय, 16 पाहतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय, बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, पंचांचा इशारा, 6 धावा आणि षटकाराने धावसंख्या 21. पाहतोय शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉल तयार, हा ट्रॅकर चेंडू ओळखलंय, पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉल चाललाय सरळ सीमारेषा बाहेर. चला 2 षटकार जे जोडले गेले त्यांच्यासाठी कॅश प्राइज 200 रुपयाचं. मोहिली संघासाठी कॅश प्राइज आला. प्रतीक आपण या आणि कुंदन या, आपल्याला 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. आणि त्याचबरोबर विकेटसाठी देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज पोहोचला गेला आमच्यापर्यंत. विपुल घरत आणि स्वप्नील जाधव ते देखील घेण्यासाठी यायचं आहे. गोलंदाज मयूर सपाटे, माफ करा धनंजय. चला प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊयात. एका बाजूने जर बघितलं गेलं तर